न्यूज सर्विस शेरशाह भारत। एक साथ में घाटकोपर, वेस्ट महू एन शिवराज, दयासागर, घाटकोपर ईस्ट, भीमनगर। मैं यहाँ भीमनगर उपस्थित हूँ। मैं यहाँ देखिए, यहाँ पे रिपब्लिकन ऑफ पार्टी रामदास आठवले, डॉक्टर बाबा साहेब भवनकृत समिति प्रति जय भवानी विकास मित्र मंडल, महाकर्णिवा गौतम बुद्ध छत्रपती शिवाजीवा महाराज, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची संयुक्त निमित्त जयंती आहे। आज हमारे बीच में यहाँ पे लगभग काफ़ी लोग थे जयंती में, और आज इनसे ही जानना चाहते हैं जिस तरह से जयंती मनाई जा रही है। जैसे कि डॉक्टर भीमराव जी की जो निमित्त जयंती होती है, लगभग 3 से 4 महीने तक उनकी जयंती मनाई जाती है। तो आज इनसे जानना चाहते हैं इस जयंती में कैसे खुशियाँ लग रही है, लोगों में कैसा एक उत्साह दिए है। तो हमारे बीच में संजय मधुकर नेटावटे भावी तालुका अध्यक्ष हैं। तो सर क्या कहेंगे, जिस तरह से आपने एक उत्साह के साथ, एक चैलेंज के साथ आप जो है तालुका अध्यक्ष भी हैं और लोगों को जो मार्ग देते हैं ताकि एक रास्ते पे ही चले, एक परिवार जुड़े, उस भावना आपके मन में मुझे दिख रहा था। क्या आप उसको लगता है आपको इससे? हम हर एक साल यहाँ आंबेडकर जयंती साजरी करते, संयुक्त जयंती साजरी करते। आम्ही एन शिवराज दयासागर भीमनगर इथे आम्ही घाटकोपर पश्चिम गेल्या 15-20 वर्षापासून RPIची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करत असतो आणि आंबेडकर जयंती संयुक्त जयंती साजरी करत असतो। इथे आमचे जिल्हाध्यक्ष रणदिवे साहेब आले होते, शिलाताई गांगुर्डे आले होते, अनिलभाई गांगुर्डे आले होते ईस्टवरून। तर इथं आम्ही ह्या जागेसाठी आम्ही गेले 20 ते 25 वर्षापासून जो संघर्ष करत होतो, त्या आठवले साहेबांच्यामुळे ही जागा आम्हाला भेटलेली आहे। आता आम्हाला इथं फक्त पैसेच भरायचे आहेत आणि ते पैशाचाही बंदोबस्त आम्हाला गव्हर्नमेंटचा आठवले साहेबच करून देणार आहेत। आणि या संघर्षामुळं आमच्या इथं माझ्याबरोबर सहकारी आहेत, माझे निकाळे साहेब आहेत, लक्ष्मण गांगुर्डे साहेब आहेत, बिजाराम आहेत, विजय शिकणे आहेत, हे सर्वच माझ्याबरोबर असतात। आरती हे सर्वच माझ्याबरोबर असतात। ही माझी ताकद आहे। या लोकांमुळे मी खूप काही काम करतो इथं। हे माझ्याबरोबर रात्रंदिवस उभे असतात आणि म्हणून याच्यामुळं आम्ही एकत्र आहोत आणि दरवर्षी आम्ही अशी जयंती साजरी करतो। जय आणि सर माझं हे सांगा, जे आपले महिलांसाठी तुम्ही कार्य करता आणि मुलांसाठी काम करता आणि शिक्षणाचं पण काम करतो, नोटबुक आणि तुम्ही वितरण करता, ह्याबद्दल तुम्ही काय सांगणार लोकांना? मुलांना एक प्रोत्साहन देतो आम्ही, नोटबुक वाटून, पेन वाटून एक प्रोत्साहन देतो। आणि दरवर्षी आम्ही इथे जेवणाचा कार्यक्रमसुद्धा ठेवतो। सर्व म्हणजे इथल्या लोकांना सर्वांना आम्ही एकत्र आणतो, तिथे जेवणाचा प्रोग्राम ठेवतो, डॅन्सचा प्रोग्राम असतो, सांस्कृतिक प्रोग्राम असतात, वह्या पुस्तकं आम्ही इथं वाटतो, असे अनेक सांस्कृतिक कामं करत असतो इथं। आणि हे आमचे चालूच राहतील, हे प्रत्येक वर्षी आम्ही चालूच राहील, जयंती चालू राहील। आणि आता आम्हाला ही जागा भेटलेली आहे, तर आम्हाला आठवले साहेब आम्हाला हे नेहमीच मदत करतात। त्यांच्या मदतीमुळंच आम्ही आज पुढं आहोत, ती आमची ताकद आहे, म्हणून आम्ही आज हे सर्व कामं करू शकतो। सांस्कृतिक कार्यक्रम या भरपूर महिलासुद्धा होते आणि भरपूर माणसंसुद्धा आलेले, खूप चांगला प्रोग्राम झाला। याची व्हिडिओ तुम्हाला दिसेलच। थँक्यू। भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, सर्वांना त्रिवार अभिवादन करते। आज तुम्हा सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते। आजच्या अध्यक्ष आहेत आमचे संजय भाऊ आणि ईशान्य मुंबईचे अध्यक्ष अजित भाऊ, आणि सर्व त्यांच्या मागे उभे असलेले त्यांचे कार्यकर्ते, टीम, वार्डाध्यक्ष सगळे। खरं तर बाबासाहेबांची जयंती ही 3 महिने तरी मुंबईमध्ये चालते, पुणे महाराष्ट्रामध्ये चालते। आणि आम्ही जयंती करतो हे का आम्ही उपकार नाही करत, हे आमचं कर्तव्य आपण करत आहोत। येणाऱ्या पिढी ही जी छोटी छोटी पिढी आहे, ही पिढी पुढे जाऊन ही चळवळ पुढं चालवण्याचं काम, त्यांना एक बाळकडू देण्याचं काम हे आमचे कार्यकर्ते म्हणा किंवा चळवळीतले बाबासाहेबांच्या चळवळीतले कार्यकर्ते हे देत असतात।
बाबासाहेबांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. ज्यावेळेस आपल्याला पाणी प्यायला नव्हतं, कपडे घालायला नव्हते, त्यावेळेस बाबासाहेबांनी एवढा संघर्ष करून आज आपल्या इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा आज स्वाभिमानाने उभा आहे. आज त्यांच्या गळ्यामध्ये सोन्याच्या माळा, चैनी, आणि मी तर म्हणते गळ्यात घालतो सोन्याच्या चैनी, हा सोन्याने झाला पिवळा. गळ्यात घालतो सोन्याच्या चैनी, हा सोन्याने झाला पिवळा. आज हा जेबीमवाला माझ्या भीमामुळे घालतोय 50 तोला. बाबासाहेबांचे उपकार इतके आहेत की आपण 7 जन्म जरी घेतले तरी ते फिटणार नाहीत, एवढे उपकार बाबासाहेबांचे आपल्यावर आहेत. इथं असलेल्या माझ्या माता भगिनींना मी एकच संदेश देते की आपल्या लहान मुलींवर लक्ष ठेवा, मुलांवर लक्ष ठेवा. हल्ली तुम्ही बघितलं पुण्यामध्ये जी घटना घडलेली आहे, तर आपल्या मुलांवर तुम्ही जरा लक्ष ठेवा. भोंदू बाबांकडे जाऊ नका. भोंदू बाबाचे पण प्रकरणं आहेत. बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षण दिलं, हे डॉक्टर, इंजिनियर, वकील, पुढची पिढी आपल्याला विज्ञानाकडे नेण्याचं शिक्षण दिलेलं आहे. तर तुम्ही ते कार्य आमच्या माता भगिनींच्या हातात आहे, कारण की त्या घरामध्ये संस्कार करत असतात, मुलांना घडवत असतात. आपल्या मुलांना शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकाचं ज्ञान द्या, त्यांना शिकवा, मुलींना पायावर उभं करा. कारण की बाबासाहेब बोललेले आहेत, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे कोणी पेल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि आज मला पण अभिमान वाटतो की माझ्या 2 सुना आहेत. ती एक मंत्रालयामध्ये मोठी ऑफिसर आहे आणि एक IAS आहे ती दिल्लीला, जी UPSCमध्ये महाराष्ट्रात पहिली आलेली आहे. आणि खरंच एक शिक्षण काय असतं आणि शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध कशाला बोलतात. आज शिक्षण असल्यावर पावलावर सल्यूट मिळतो. जय हिंद म्हणजे जो स्वाभिमान, अभिमान आपल्याला वाटतो तो शिक्षणामुळे आहे. आणि सगळ्या मुलांना मला तर सांगते, मी प्रत्येक पालकांना सांगते की मुलांना शिक्षण द्या, कारण की पालक हे शेवटपर्यंत साथ देत नाही, शिक्षण हे त्यांच्या शेवटपर्यंत त्यांची साथ देणार आहे. म्हणून मुलींना शिक्षण द्या. एवढंच बोलते. तलवार एक धारी होती तर भीम दुधारी होता. तलवार एक धारी होती तर भीम दुधारी होता. एकटाच भीम माझ्या लाखांना भारी होता. आणि त्या काळातील पुढाऱ्यांना बाबांचा धाक होता, कारण भीमराव माझा बापांचा बाप होता. मोरे बसलेत का तिकडे? मोरे तुम्हा सर्वांना मी खूप शुभेच्छा देते. मी 2-3 कार्यक्रम अटेंड करून आले आणि अजून पण कार्यक्रमाला पुढे जायचं आहे. दिवसभर माझी धावपळ चालू आहे, तरी पण दाजीसाहेबांचा फोन आला होता, भाऊंचा फोन आला होता, म्हणून मी आले. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. येणाऱ्या पिढीनी हेच बाळकडू घेऊन समाजामध्ये वावरावं, समाजामध्ये IAS मोठे अधिकारी निर्माण व्हावे, इंजिनियर, डॉक्टर निर्माण व्हावे आणि आपला समाज हा पुढे जावा. फक्त भीम जयंती आली की समाजामध्ये, ग्रासरूटमध्ये आणि आपल्या एरियामध्येच भीम जयंती करतात. कारण की बाबासाहेबांनी प्रत्येक जातीच्या स्त्रियांना घटनेमध्ये त्यांचे अधिकार दिलेले आहेत, पण त्यांच्यापर्यंत विचार पोहोचले जात नाही आहेत, त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या जात नाही. हे काम आपल्याला करायचं आणि त्यांनी सुद्धा बाबासाहेबांची जयंती केली पाहिजे. अंबानीने सुद्धा बाबासाहेबांची जयंती केली पाहिजे. हे बाबासाहेबांचे पण त्यांच्या फॅमिलीवर पण, महिलांवर पण उपकार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा खूप शुभेच्छा देते. इथंच थांबते. जय भीम, जय बाबा. कि जिस तरह से यहाँ पर लोग उत्साह है, आज जो है जय भवानी विकास मंडल जो है यहाँ पर थोड़ा सा जगह है, उनकी आवेदना है कि इस जगह पर उनको एक नया निर्माण दिया जाए. रामदास आठवले साहब से ही ये लोग मांग कर रहे हैं और इस बात को अगर उनके पास आवाज़ जाती है तो उनसे ज़रूर मिलने का प्रयत्न करें और उनको जो है एक बड़ा अच्छा सुझाव देने का कार्य करें. न्यूज़ सर्वे, घाटकोपर, मुंबई, भीमनगर.